नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून जर तुम्ही न्यूजवरती पाहत असाल SIPs बंद झालेले आहेत. आता हे खरं आहे का? कारण की बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी खऱ्या वाटतात आहेत. कारण की युद्ध चालू आहे आणि सगळ्या गोष्टी आसपास घडत आहेत आणि लोक पॅनिक झालेले आहेत. स्टॉक मार्केट कंटिन्यू खाली पडत आहे आणि त्यामुळेच अशा व्हिडिओज किंवा अशा प्रकारची काही न्यूज आली SIPs बंद झालेत तर बऱ्याच लोकांना भीती वाटते. कारण की त्यांची SIP नुकतीच चालू असेल किंवा काही लोकांनी 2-3 वर्षापूर्वी SIP सुरू केली असेल ना, त्यांना आता असं वाटत असेल की आता SIP बंद होते, मग आता काय करायचं, आपण काय करायला हवं. किंवा ज्यांची SIP आता जस्ट सुरू केली आहे त्यांनी आता SIP ही कंटिन्यू ठेवायची की स्टॉप करायची. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया म्हणजेच एम्फीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत आणि या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला हा डेटा पाहता येईल. तुम्ही गुगल करून सुद्धा या वेबसाईटवरती जाऊ शकता आणि इथे असलेला डेटा तुम्ही पाहू शकता. आता इथे दोन प्रकारचे डेटा दिलेले आहेत. एक आहे SIP कॉन्ट्रीब्युशन इन करोड्समध्ये आणि दुसरा खाली डेटा दिलेला आहे की किती SIPs नवीन सुरू झाल्यात, किती बंद झाल्यात, किती काय, या सगळ्याचा डेटा इथे दिलेला आहे. आता हा जो डेटा आहे आपण एका शीटमध्ये कॉपी करून घेतलेला आहे आणि या डेटावरनं तुम्हाला काय समजेल पहा. इथे पूर्ण मंथ दिलेले आहेत. मार्च, फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर अशा प्रकारचे हे मंथ आहेत आणि त्याचबरोबर हे आहेत वर्ष. म्हणजे 2017 पासून ते आता 2026 पर्यंतचा डेटा याच्यामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट पिक्चर समजेल की ॲक्च्युली हे खरं आहे का, किंवा आपल्याला जे सांगितलं जातं आहे की SIP एवढ्या स्टॉप झाल्यात त्याबद्दल माहिती आपल्याला खरंच करेक्ट मिळते का, याबद्दलचे हे डिटेल्स आहेत. तर हा जो डेटा तुम्ही इथे स्क्रीनवर पाहताय तो आहे SIP कॉन्ट्रीब्युशनचा. म्हणजे किती नवीन SIPs किंवा SIPच्या माध्यमातून किती पैसे लोकांनी दर महिन्याला इन्व्हेस्ट करत आहेत तो. म्हणजे 2017 मध्ये म्हणजेच आता इथे पहा 2017 इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होती फक्त 4050 करोड रुपये. 4050 करोड रुपये लोक इन्व्हेस्ट करत होते म्युच्युअल फंडमध्ये. आणि आता हाच फेब्रुवारी महिना 2026 ती अमाऊंट फेब्रुवारीमध्ये झालेली आहे 29,845 करोड रुपये. म्हणजे या 10 वर्षामध्ये 4000 करोडवरनं आता ती इन्व्हेस्टमेंट आहे ती झालेली आहे 29,000 करोड रुपये. म्हणजे थोडक्यात तुम्हाला यावरनं समजेल की किती लोक आता इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे आणि म्युच्युअल फंडला एक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून बघायला सुरुवात केली. या अगोदर लोकांना म्युच्युअल फंडबद्दल बऱ्याच गोष्टी माहितीच नव्हत्या आणि त्यामुळे लोक इन्व्हेस्ट करतच नव्हते. पण आता सेबीने किंवा एम्फीने वेगवेगळ्या ॲड्स थ्रू जे एन्व्हायरमेंट तयार केलेलं आहे. म्हणजे तुम्ही टीव्हीवरती पाहत असाल की रोहित शर्मा येतोय, धोनी येतोय, यांच्या ॲड्स येतात आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की म्युच्युअल फंड सही आहे. आता ह्या सही आहे ह्या कॅम्पेनमुळे ना बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडबद्दल माहिती मिळायला सुरुवात झाली आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणजेच या 2026 पूर्ण डेटा जर तुम्ही पाहिलात म्हणजेच कोरोनाच्या नंतर मार्केटमध्ये बऱ्याच लोकांनी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केली आहे. आता की जानेवारीमध्ये म्हणजेच आता जानेवारी 2026 इन्व्हेस्टमेंट किती होती 31,000 करोड. म्हणजे आता इथे थोडीशी 1,500 करोड इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कमी झालेली आहे फेब्रुवारीमध्ये. मान्य आहे, कारण की वॉर वगैरे चालू आहे आणि वॉर वगैरे चालू असल्यामुळे लोक पॅनिक होतात. ज्यांनी अगोदर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांचा एक चांगला कॉर्पस तयार झालेला असेल आणि तो चांगला झालेला कॉर्पस जर रेग्युलरली खाली होत असेल आणि त्यांचा जर गोल अचीव्ह झाला असेल तर त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेतली असेल. त्यामुळे इथे जी इन्व्हेस्टमेंट आपल्याला कमी झालेली दिसते मे बी ते रिझन असू शकतं की त्यांचा गोल कंप्लीट झाला आहे म्हणून त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून घेतली. पण जर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्ही अमाऊंट बघत गेलात ना तर ती अमाऊंट इन्क्रीज होताना दिसेल. म्हणजे डिसेंबरमध्ये ती 31,000 करोडच होती, नोव्हेंबरमध्ये ती होती 29,400, ऑक्टोबरमध्ये होती 29,500, 29,300, 28,000, 28,000, 27,000, 26,000, 26,000. म्हणजेच काय तर ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इन्क्रीज होताना दिसते. म्हणजे कितीही लोक म्हणतात की SIP बंद होत आहेत, SIP मधनं तेवढे चांगले इनपुट्स मिळत नाही आहेत का, चांगले रिझल्ट मिळत नाही आहेत, काय चांगले रिटर्न्स येत नाही आहेत, आम्ही खूप वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करतोय पण अजून काही व्हॅल्यू क्रिएट झालेली नाही. पण हे सगळं जरी एका साईडला ठेवून दिलं ना तरीसुद्धा हे गोष्ट लक्षात ठेवा की एवढे लोक जर इन्व्हेस्टमेंट करतायत तर याचा अर्थ काहीतरी चांगलं प्रोडक्ट असेल ना. साधी सुधी अमाऊंट नाही आहे ती. 29,000 करोड 30,000 करोड रुपये एका महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. ही ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट नाही आहे, प्रत्येक महिन्याची एवढी इन्व्हेस्टमेंट लोक करत आहेत ऑल ओव्हर इंडियामधनं. म्हणजे ज्या लोकांना अजूनही हा प्रश्न आहे ना की आमचे पैसे बुडतील का किंवा आमच्या पैशांचं काय होईल, त्या लोकांसाठी हे उत्तर आहे.
अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट लोक करत आहे SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये. तर हा डेटा झाला SIP कॉन्ट्रीब्युशनचा. आता आपण पुढच्या डेटावरती जाऊ. आता हा पुढचा जो डेटा आहे ना, त्याच डेटावरती लोकांनी व्हिडिओज बनवलेले आहेत की 96% SIPs बंद झालेल्या आहेत. आता ॲक्च्युली हे खरं आहे का ते आपल्याला या डेटामध्ये समजेल. तर आता इथे तुम्ही डेटा पाहत असाल तर टोटल आउटस्टँडिंग SIP अकाउंट, न्यू SIP डिस्कंटिन्यू किंवा टेन्युअर कंप्लीटेड असं आहे, SIP कॉन्ट्रीब्युशन किती आहे आणि त्याचबरोबर इथे आहे SIP AUM. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर फेब्रुवारीमध्ये SIP सुरू झालेले आहेत 65,72,000. आपण 1000मध्ये पॉईंट्समध्ये कन्सिडर केले म्हणून इथे 72,000 कन्सिडर करूयात. आणि डिस्कंटिन्यू SIPs किती झालेले आहेत 49 lakhs. आणि आता जर याचा पर्सेंटेज तुम्ही काढलात ना तर इथे चेक हे डिस्कंटिन्यू SIPs आहेत डिवायडेड बाय जर मी नवीन SIPs किती सुरू झाल्या त्या कम्पेअर जर कॅल्क्युलेट केलं तर 76% SIPs ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत. म्हणजे नवीन SIP 65 lakhs चालू झाल्यात पण त्या कम्पेअर त्याचबरोबर 50 लाखाच्या SIPs बंद सुद्धा झालेल्या आहेत. म्हणजे जेवढ्या SIPs सुरू झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा कमी SIPs बंद झालेल्या आहेत. थोडक्यात काय तर ज्या लोक पॅनिक आहेत त्या लोकांनी SIPs बंद केले असतील. आता जे लोक सांगतात की 94%, 96%, 97% SIPs बंद झालेल्या आहेत, ॲक्च्युअलमध्ये ते तसं आहे का ते पहा. आता इथे एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंतचा डेटा अवेलेबल आहे. म्हणजेच फेब्रुवारी 2026 गेल्या महिन्यापर्यंतचा डेटा अवेलेबल आहे. आणि या पूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे पूर्ण फायनान्शियल इयरमध्ये 1 महिना अजून बाकी आहे, यामध्ये किती SIPs बंद झाल्या त्या पहा. तर 94% SIPs बंद झालेल्या आहेत. तर ह्या बंद झालेल्या SIPs म्हणजे काय तर जे लोकांनी त्यांचा टेन्युअर कंप्लीट झालेला आहे किंवा ज्यांना भीती वाटते मार्केटमध्ये आता काहीही होऊ शकतं, गेल्या 2 वर्षामध्ये रिटर्न्स दिलेले नाहीत, अशा लोकांनी त्यांच्या SIPs बंद केल्या असतील मे बी. आणि आता जी बेरोजगारी पण वाढलेली आहे ना, बऱ्याच लोकांचा होम लोन, EMIs ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे अडकले आहेत त्यांना आता SIP कंटिन्यू करणं शक्य होत नाही. अशा लोकांनी सुद्धा SIPs बंद केलेली असेल. पण मार्केटमध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या पॅनिक सिच्युएशन्स येतात, म्हणजे जसं मार्केट आता खाली पडतंय, कंटिन्यू खाली पडतंय ना, त्यावेळेसच लोक जास्त SIPs बंद करतात. ॲक्च्युली तसं करायचं नसतं. ॲक्च्युली अशा वेळेस नवीन SIPs वाढवायच्या असतात. पण आपली मेंटॅलिटीच अशी आहे की इमोशनली आपण त्याला अटॅच होतो आणि आपण आपल्या SIPs बंद करून टाकतो. आता हे मी का सांगतोय ते सुद्धा मी डेटाने तुम्हाला दाखवतो. आता इथे खाली जो डेटा दिलेला आहे एप्रिल 2023 ते मार्च 2024, म्हणजे या वर्षभरामध्ये मार्केट काही खाली वर खाली झालं नव्हतं किंवा त्यावेळेस वॉरसुद्धा नव्हतं. आणि त्यावेळेस जर तुम्ही डिस्कंटिन्यूचा रेशो बघितला ना, म्हणजे SIP स्टॉपेजचा रेशो बघितला तर तो खूपच कमी आहे. ते डिस्कंटिन्यू किती आहेत एवढ्या डिवायडेड बाय एवढं, एंटर चेक केलं तर फक्त 52% SIPs बंद झालेले आहेत. जे इथे 94% दाखवत आहे ना ते इथे दाखवत आहे 52%. काय तर ज्यावेळेस मार्केट बुल रनमध्ये असतं, चांगला रिटर्न्स देत असताना त्याच वेळेस लोक आहेत ना नवीन SIPs बनवतात, नवीन SIPs काढतात, नवीन SIPs सुरू करतात, पण बंद कोणी करत नाही. आणि बंद केव्हा करतात जेव्हा मार्केट खाली पडायला सुरुवात होतं, त्यांना त्याच्यामध्ये लॉस दिसायला सुरुवात होतात, त्याच वेळेस लोक आहेत ना अशी चूक करतात की SIPs बंद करतात. आता हे झालं मी तुम्हाला 23 आणि 24चा डेटा दाखवला. 24 आणि 25चा जर डेटा तुम्ही पाहिला तर 76% SIPs बंद झाल्यात. आता 2024 आणि 25मध्ये काय झालं तर रशिया आणि युक्रेनचं वॉर सुरू झालं आणि त्यामुळे मार्केटमध्ये पॅनिक आला. आणि त्याच्यानंतर पुन्हा भारत पाकिस्तानचं वॉर सुरू झालं आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडतच गेल्या आणि त्यामुळे मार्केट कंटिन्यू खाली पडलं. आणि याच वेळेस आहेत ना सगळ्यात जास्त तुम्हाला SIPs बंद होताना दिसतील. ह्युमन टेंडन्सी काय की लोकांना नेहमी निगेटिव्ह गोष्टी आवडतात, निगेटिव्ह गोष्टींकडे ते अट्रॅक्ट होतात, पॉझिटिव्ह गोष्टी कोणीही लक्षात देत नाही. म्हणजे तुम्ही न्यूज चॅनल्सच पाहा ना, इथे काहीतरी झालं आहे, तिथे काहीतरी झालं आहे, अशा हेडलाईन्स असतात ना, त्याच न्यूज आपण पाहतो आणि त्याच न्यूज आपण ऐकतो. पण जर एखाद्या ठिकाणी चांगल्या काम गोष्टी केलेल्या आहेत किंवा एखाद्या ठिकाणी एखादं चांगलं काम होत असेल, त्याच्याशी रिलेटेड एखादं आर्टिकल असेल तर ते आपण वाचत नाही, कारण की आपल्याला ते आवडतच नाही ना चांगल्या गोष्टी पाहणं. तसंच झालेलं आहे याच्यामध्ये सुद्धा. जर तुम्ही इथे हा डेटा व्यवस्थितपणे पाहिला ना तर इथे सुद्धा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. जिथे आता जर इथे बघितलं तर 2025 एप्रिल 2025 सांगतोय मी, एप्रिल 2025मध्ये टोटल SIPs होत्या लॅक्समध्ये येतात का 8,89,000, जवळपास 8,89,00,000 SIPs चालू होत्या. टोटल SIPs म्हणजे बंद नवीन ह्या सगळ्या मिळून 8,89,00,000, 8,89,00,000. आणि आता जर हा जो नंबर बघितला तुम्ही फेब्रुवारीपर्यंत तर
10 करोडला क्रॉस केलेला आहे. 10 करोड 45 लाख SIPs आत्ता करंटली सुरू आहेत किंवा कंटिन्यू आहेत, त्यांचा फोलिओ जनरेट झालेला आहे. तर एवढ्या SIPs जर लोक सुरू करतात आहेत, तर त्यावेळेस आपण निगेटिव्ह गोष्टींकडेच का लक्ष द्यावं. महिना जर तुम्ही डेटा पाहिला तर एप्रिल 2025 मध्ये टोटल SIPs नवीन सुरू किती झाल्या होत्या माहिती आहे? इथे दिसतंय 46 लाख नवीन SIPs सुरू झाल्या होत्या एप्रिल 2025. खूप लांबचा डेटा तुम्हाला सांगत नाही, एप्रिलचा डेटा सांगतोय. आणि आता फेब्रुवारी 2026 मध्ये जवळपास 65 लॅक्स SIPs नवीन सुरू झाल्या. आणि जानेवारीमध्ये हा डेटा होता 74 लॅक्सचा. म्हणजे नवीन SIP सुरू होण्याचं प्रमाण जानेवारीमध्ये 74 लॅक्स होते. म्हणजे तुम्ही बघा की एप्रिल 2025 ते जानेवारीपर्यंत जवळपास दुपटीपर्यंत SIPs नवीन सुरू झालेले आहेत. जिथे 40 लाख होतं तिथून 74 लाखापर्यंत जर SIPs जातात आहेत, म्हणजे मोठा व्हॉल्यूम क्रिएट होत आहेत आणि खूप सारी लोक SIPs नवीन सुरू करतात. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा की अशा काही गोष्टी सांगत असतात की एवढं बंद झालं, तेवढं बंद झालं, तेवढं बंद झालं. अरे बंद तर होणारच आहे ना. मी स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि या पॅनिक सिच्युएशनमध्ये आहेत ना, अशा काही लोक आहेत की ज्यांनी नुकतीच SIP सुरू केली होती, 1-2 वर्ष झालं नाही आहे किंवा 6 महिने सुद्धा झालेले नाहीत, अशा लोकांनी त्यांच्या SIPs बंद केल्या. त्याला रिझन असं होतं की सर आमच्याकडे आहे ना आता काम राहिलेलं नाही, म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आहे ना आम्हाला कामावरनं काढून टाकलं गेलं आणि त्यामुळे आम्हाला आता SIP कंटिन्यू करणं शक्य नाही. त्यांचे जेन्युइन रिझन्स होते. काही लोकांचं असं होतं की ज्यांची 1-2 हजाराची SIP होती, सर 1000 रुपयाची SIP सुरू केली आणि गेल्या वर्षभरामध्ये आमचे 1000 रुपये मायनसच दिसतात आहेत, पैसे तर काय वाढतच नाहीत. आम्ही तर पैसे वाढण्याच्या उद्देशाने SIP सुरू केली होती, मग आता ही आम्ही का कंटिन्यू करावी, मग आम्हाला नाही करायचे. माझी बायको मला ओरडते किंवा एखाद्या लेडीजची जर असेल SIP तर ती सांगते की माझ्या मिस्टरांनी सांगितलं की ते बंद कर, हे असं काही नसतंय, खूप पैसे लोकांचे डुबतात, हे म्युच्युअल फंड म्हणजेच स्टॉक मार्केटमध्येच पैसे लावतात आणि आपल्या पैशांवरती ते लोक खूप काही गोष्टी करत असतात. पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही नाही आहे. म्युच्युअल फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते ती स्टॉक मार्केटमध्येच लावली जाते, बट ती वेगवेगळ्या कंपनीजमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. आणि जर ओव्हरऑल मार्केटच पडलेलं असेल ना तर कोणत्याही माणसाची SIP मध्ये चांगले पॉझिटिव्ह रिटर्न्स दिसणार नाही, त्याच्यामध्ये रिटर्न्स कमीच दिसणार आहेत. पण ज्यावेळेस मार्केट बुल रनमध्ये सुरुवात होईल ना त्यावेळेस ह्या सगळ्या लोकांच्या ज्या SIP सुरू आहेत ना त्यांना खूप चांगले रिटर्न्स मिळतील, कारण की इक्विटी मार्केटमध्येच सगळ्यात जास्त रिटर्न्स मिळतात. त्यामुळे असे जे काही व्हिडिओज येतात किंवा अशा काही गोष्टी जे लोक आपल्याला सांगत असतात ना की एवढे पर्सेंटेज SIPs बंद झाल्यात, कारण की आपला जो ऑफिसचा कलिग आहे आणि त्याने SIP केली नसेल ना तर तो आपल्याला स्पेशली तो व्हिडिओ सेंड करतो की बघ एवढ्या लोकांनी SIPs बंद केलेल्या आहेत त्यांच्या. पण ॲक्च्युअलीमध्ये तसं काही नाही आहे. तुम्ही जर डेटा बघितलात तर खूप साऱ्या लोकांनी SIP सुद्धा केलेले आहेत. आता हाच डेटा जर तुम्ही डिसेंबरमध्ये बघितला, डिसेंबर 2025 मध्ये ज्यावेळेस अमेरिकेचं टॅरिफ होतं आपल्यावरती 50% आणि त्यावेळेस सुद्धा 60 लाख SIPs नवीन सुरू झाल्या होत्या आणि आता फेब्रुवारीमध्ये 65 लाख SIPs सुरू झालेल्या आहेत. म्हणजे हा जो नंबर आहे ना SIPs नवीन सुरू होण्याचा तो काही कमी होत नाही आहे, तो वाढत चाललेला आहे. SIPs डिस्कंटिन्यूस होतात आहेत, मान्य आहे, सगळे गोष्ट मान्य आहे. पण त्याबरोबर ही गोष्ट पाहण्यासारखी आहे की SIPs लोकांच्या वाढतात आहेत आणि जे बंद करत असतील त्या लोकांनी मे बी खूप वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि त्यांचे आता गोल कंप्लीट झाले असेल म्हणून त्यांनी एक्झिट केली असेल. किंवा अशीही लोक असतील की जे खूप पॅनिक आहेत, त्यांना नाही वाटत आहे की याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करावं किंवा त्यांच्या घरामध्ये कुणाचं लग्न असेल, काही गोष्टी घडत असतील किंवा काही इमर्जन्सी असेल आणि त्यांना पैशांची गरज असेल म्हणून त्यांनी ते पैसे विथड्रॉ केले असतील. म्हणून याचा अर्थ आपण असा घ्यायचा नाही की लोकांनी SIPs बंद केले म्हणून मी पण SIP बंद करायची. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. तुम्हाला या व्हिडिओमधनं समजलं असेल की जे लोक सांगतात आहेत की ते ॲक्च्युअलमध्ये कितपत खरं आहे आणि आता आपण काय करायला हवं. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.